लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे तुमचा 15वा हप्ता तुम्हाला आत्ताच भेटलेला असेल। लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता वाटप 16वा हप्ता जो आहे तो तुम्हाला केव्हा भेटणार त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची बातमी आहे, त्यामध्ये तुमचा ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे तुमचा 16वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो त्याची तारीख आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर तुमची दिवाळी गोड होणार का, म्हणजे तुमचा हा चालू महिना जो आहे या महिन्यामध्ये तुमची दिवाळी आहे तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मग तुम्हाला भेटणार की नाही त्याबद्दलची देखील महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासोबत लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आलेला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आलेलं नसेल तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना समजेल की कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे याचे जमा झालेले आहेत किंवा नाहीत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा म्हणजे तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे जो की तुमच्या या ठिकाणी 16वा हप्ता असणार आहे तो मग कधी जमा होणार, दिवाळीच्या निमित्ताने हा जमा होणार का? कारण की आपण जर बघितलं या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली या ठिकाणी सर्वांची आशा होती की सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा दोन्ही मिळून या ठिकाणी 3000 रुपये या ठिकाणी जमा होतील अशी आपली सर्वांची आशा होती। मात्र या ठिकाणी हे पैसे दोन्ही महिन्याचे जमा झालेले नाहीत, फक्त तुमचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये सध्या जमा होताना दिसत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेबद्दलची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला भेटत राहतील। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी 410 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आणि ई-केवायसी बद्दलचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी कधी येणार याबाबतची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तो हप्ता नेमका तुमचा कधीपर्यंत जमा होऊ शकतो, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतची देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता सध्या मिळालेला आहे आणि तो वाटप देखील होत आहे। तुम्हाला या ठिकाणी हे सप्टेंबर महिन्याचे पैसे जे आहेत तो हप्ता जो आहे या ठिकाणी भेटत असेल किंवा या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना तो भेटलेलाही असेल आणि अजून बऱ्याचशा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील भेटलेला नाही, तो देखील या ठिकाणी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर आता लाभार्थी महिला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांना कधी भेटणार असा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून केला जात आहे। दरम्यान लवकरच ऑक्टोबरचे पैसे देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं सांगण्यात मात्र या ठिकाणी येत आहे। तर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी या ठिकाणी 410 कोटी रुपये मंजूर देखील करण्यात आलेले होते। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली होती। यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झालेला होता आणि त्याचा GR देखील प्रसिद्ध झालेला होता। मात्र तसंच ऑक्टोबर महिन्यासाठी अजून कुठलाही GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला नाही। मग ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या दरम्यान या ठिकाणी भेटणार की नाही असा लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रश्न आहे, कारण की दिवाळी जवळ आलेली आहे। अजूनपर्यंत मात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधीपर्यंत भेटणार त्याची माहिती आलेली नाही। तर बघा, आपण जर बघितलं या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी लेट होताना दिसत आहे। प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये न भेटता पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भेटताना दिसत आहे। जसं आपण पाहिलं असेल की सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये न भेटता हा हप्ता जो आहे ऑक्टोबरच्या जवळपास दुसऱ्या आठवड्यामध्ये भेटलेला आहे। तर मग दिवाळीच्या या ठिकाणी निमित्तानं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटणार की नाही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, परंतु अजूनपर्यंत मात्र याबद्दलचा कुठलाही GR प्रसिद्ध नाही। बघा, 410 कोटी रुपयांचा निधी जो आहे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता। मात्र आता सध्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून कुठलाही निधी जो आहे तो मंजूर झालेला नाही। त्यानंतर बघा, महिलांना या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी आशा लागलेली आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होऊ शकतो त्याची लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहत
पाहत आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत की मग ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो, लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे। ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिना अखेरपर्यंत येऊ शकतो। सणासुदीच्या काळात कदाचित महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकर देखील जमा होऊ शकतात। दरम्यान मात्र याबाबतची माहिती या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत या ठिकाणी अजून घोषित झालेली नाही। आता त्यांच्या मार्फत या ठिकाणी अधिकृत घोषणा देखील होण्याची लवकरच शक्यता असू शकते ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची, कारण की या ठिकाणी सणासुदीच्या काळामध्ये हे पैसे जे आहेत ते लवकर देण्याची देखील शक्यता असू शकते। दिवाळीच्या निमित्ताने देखील तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकर भेटण्याची शक्यता असू शकते। तर बघा आता ई-केवायसी बाबत देखील मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता ई-केवायसी बाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। महिलांना आता ई-केवायसी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढ वाढवण्यात आलेली आहे। इतर महिलांना मात्र नोव्हेंबर पर्यंत ही ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे, म्हणजे 2 महिन्यामध्ये ही तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। आणि आता GR जो आलेला आहे त्यानुसार आता तुम्हाला प्रत्येक वर्षी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मात्र करणं गरजेचं असणार आहे। बघा आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे। दररोज जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणी ई-केवायसी पूर्ण करत आहेत। याची माहिती या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे। आता ई-केवायसी प्रक्रियामध्ये काही तांत्रिक अडचणींचा तोडगा देखील अजून निघालेला नाही, ज्याच्यामध्ये विविध तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येत असतील। ई-केवायसीची OTP येत नाही किंवा पती किंवा वडील यांच्या जागी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा याच्याबद्दल देखील या ठिकाणी माहिती अजून देण्यात आलेली नाही। अशी विविध प्रश्न तुमचे असतील ई-केवायसी बद्दलचे, परंतु तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर पर्यंत ही ई-केवायसी जी आहे ती पूर्ण करायची आहे। तोपर्यंत याच्यावरती जे पण तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यावरती या ठिकाणी तोडगा निघू शकतो, त्याच्यावरती नवीन ऑप्शन्स येऊ शकतात। जशी त्याबद्दलची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी नक्की शेअर केली जाईल। तर आता लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ई-केवायसी बद्दलचा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे 15 दिवसांची मुदत वाढ ई-केवायसी या ठिकाणी करण्यासाठी पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींसाठी देण्यात आलेला आहे। त्याच्याबद्दलची स्वतः माहिती जी आहे या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट करून त्यासोबत पत्रकारांशी बोलताना या ठिकाणी दिलेली आहे। तर तुमचा महत्त्वाचा म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी लवकर आता जमा होणं आवश्यक आहे, कारण की या ठिकाणी सणासुदीच्या काळामध्ये हे पैसे तुम्हाला जमा होणं गरजेचं आहे। तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा या ठिकाणी हा लाभ भेटलेला असेल, त्याच्यानंतर तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। याच्याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।